मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस. अंधेरी एमआयडीसी परिसरात रोल्टा जंक्शनजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी. एमआयडीसीकडून जोगेश्वरी विक्रोळी रिंग रोडला जाण्यासाठी वाहनांची मोठी रांग. वसईच्या मधुबन परिसरात चारही रस्त्यांवर पाणी. पावसाचा जोर वाढल्यानंतर मधुबन परिसर पूर्णतः पाण्याखाली. प्रशासनाचं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. वसईच्या मिठागर परिसरात मुसळधार पाऊस. परिसरात कमरेइतकं पाणी साचल्याचं चित्र. नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास. महावितरणानं वीज पुरवठाही बंद केला. वसई विरार शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. चंदनसार कोपरी गावातील रस्ता 3 फूट पाण्याखाली. डोंगरावरचा पाण्याचा प्रवाह वाढल्यानं साचलेल्या पाण्यातून जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास. वसई विरारच्या राजावली रोड परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचलं. सुधामनगरमध्ये अडकलेल्या 25 नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुटका. प्रशासनाचं नागरिकांना अनावश्यक बाहेर न पडण्याचं आवाहन. नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसरात कमरेइतकं पाणी. कमरेइतका पाण्यातून वाट काढताना नागरिकांचा अडचणींशी सामना. मुसळधार पावसामुळे मुंबईत जनजीवन विस्कळीत. विलेपार्ले पूर्व नेहरू रोडवर 1.5 फुटापर्यंत पाणी साचलं. पाण्यामुळे अनेक गाड्या रस्त्यातच बंद. नागरिकांना मोठा त्रास. पालघरच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस. कपाशी केळवा रोड स्टेशन रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद. पालघर शहरासह परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पालघर सातपाटी रोडवरील टेंभोळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पुराच्या पाण्यामुळे वाहन चालकांची तारांबळ. प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन. रायगडमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस. खोपोलीत मुख्य रस्ते आणि सखल भागात पाणी साचलं. प्रशासन सतर्क. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. ठाण्यातील घोडबंदर रोड विजय गार्डन सिग्नलजवळ पाणी साचलं. ठाणे महापालिकेकडून साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस. शहरातल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. भाजी मार्केट, 3 बत्ती मंडई परिसरात 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं. परिसरातल्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात 1.5 ते 2 फुटापर्यंत पाणी. अनेकांची वाहनं पाण्यात बंद पडल्यानं वाहनांना धक्का मारून बाहेर काढण्याची वेळ. भिवंडीत मुसळधार पावसामुळे कामवारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठच्या परिसरात घरांमध्ये पाणी शिरलं. घरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. भिवंडी चाविंद्रा परिसरात रस्त्यानं नदीचं स्वरूप. अनेक वाहनं पाण्यामध्ये बंद पडली. पाण्यातून मार्ग काढत नागरिकांची घराकडे वाटचाल. बदलापुरात जोरदार पाऊस. कल्याण कर्जत महामार्गावरील कात्रप भागातील रस्ता पाण्याखाली. घोरपडे चौकातील वाहतूकही विस्कळीत. डोंबिवलीत सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी. एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. वाहन चालकांना मोठा मनस्ताप. मुसळधार पावसामुळे डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर जलमय. रेल्वे स्टेशन परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरलं. पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत. कारल्याजवळील एकविरा देवी मंदिराच्या पायऱ्यांवरून पाण्याचा लोट. डोंगरावरून वेगानं वाहणाऱ्या पाण्यामुळे पायऱ्यांवरून जाताना भाविकांना अडचण. रत्नागिरीतील चिपळूण, गुहागर आणि खेडसह दापोली आणि मंडणगडमध्ये मुसळधार पाऊस. खेडमध्ये जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली. घाट परिसरात पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीवर मोठा परिणाम. स्थानिकांना सतर्कतेच्या सूचना. सांगलीच्या वारणा नदीवरील मांगले सावर्डे बंधारा पाण्याखाली. रस्त्यावरची वाहतूक पूर्णतः बंद. शिराळा तालुका आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. वाशिमच्या कारंजा शहरासह परिसरात मुसळधार पाऊस. शहरातले रस्ते जलमय. जनजीवन विस्कळीत. धुळ्यातील दोंडाईचा आणि साक्री परिसरात पावसाची जोरदार हजेरी. हतनूर धरणातून पाणी सोडल्यानं तापी नदी पात्रातही वाढ. तर बळसाणे परिसरात अमरावती नदीला. अकोल्याच्या तेल्हारात नव्यानं बांधलेला 1,60,00,000चा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला. भोकर काळेगाव रस्त्याच्या कामाविरोधात अनेक तक्रारी. अपूर्ण काम असतानाही कंत्राटदाराला पूर्ण देयक दिलं. निकृष्ट कामामुळे नागरिकांचे हाल. तरीही कारवाई नाही. मुसळधार पावसानं गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाच्या साठ्यात वाढ. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू.
4 दरवाजांमधून 3036 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी. 3 दिवसात पाणीसाठ्यात 3% वाढ. धरणात आज 9.41% पाणीसाठा. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे सगळे 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. 1,30,888 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस. महाबळेश्वरमधील वेण्णा तलावातील पाणीसाठ्यात वाढ. तर पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे छोटे धबधबे ओसंडून वाहू लागले. तर पावसाची संततधार राहिल्यास तलाव ओसंडून वाहण्याची शक्यता. सिंधुदुर्गातील कणकवलीचा सावडाव धबधबा ओसंडून वाहतोय. मुंबई गोवा महामार्गाजवळ धबधबा असल्यानं पर्यटक आनंद घेत आहेत. कोल्हापूरचा प्रसिद्ध राऊतवाडीचा धबधबा ओसंडून वाहू लागला. राधानगरी तालुक्यातील हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. रायगडच्या महाड तालुक्यातील तब्बल 72 गावं दरडप्रवण क्षेत्रात असून यापैकी 20 गावं ही अति धोकादायक परिस्थितीत. आपत्ती विभागाकडून स्थलांतरित होण्याच्या सूचना. 1146 नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर. दरडी कोसळून दुर्घटना होणाऱ्या घटनांमध्ये वाढ. पश्चिम घाटात मुसळधार पाऊस. साताऱ्यातील महाबळेश्वर ते रायगडमधील पोलादपूरला जोडणारा आंबेनळी घाट 4 दिवस बंद. दाट धुकं, दरडीचा धोका असल्यानं घाट वाहतुकीसाठी बंद राहणार. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात दरड कोसळली. गणेश मंदिराजवळच्या वळणावर दरड कोसळली. पोलीस आणि सांगलीच्या पर्यटकांच्या तत्परतेमुळे दगड हटवून वाहतूक पुन्हा सुरळीत. मुंबईच्या भांडूपमध्ये जोरदार पाऊस. एलबीएस मार्गाजवळचा फुटपाथ अचानक खचला. अपघात टळला, मात्र वाहनांच्या रांगा लागल्या. पावसाच्या आगमनानंतर पुण्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील भीमाशंकर परिसर निसर्ग सौंदर्यानं बहरला. धुक्याचे ढग, रिमझिम पाऊस आणि हिरवाईनं नटलेल्या वनराईची पर्यटकांना भुरळ. बुलढाण्यात 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप. सातपुड्यानं हिरवा शालू पांघरला. विकेंडमुळे पर्यटकांचं आकर्षण वाढलं. रत्नागिरीतील खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना. खेड खोपी धामणन मार्गावरच्या कासई शिंदेवाडी गावानजीक दरड कोसळली. रस्ता पूर्णतः बंद. रस्त्याचा काही भाग खचला. प्रशासनाकडून घटनास्थळाचा आढावा. पालघर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस. मनोर पालघर रोडवरील वाघोबा घाटात झाड कोसळल्यानं वाहतूक बंद. यवतमाळच्या मारेगाव सिंधी गावाजवळील कुंभा रोडवरील पुलावरचं डांबर वाहून गेलं. पहिल्याच पावसात पुलावरील खडी उघडी पडल्यानं वाहन चालकांचा अडचणींशी सामना. कामात निकृष्टता असल्याचा वापर. महाबळेश्वर जवळील नावली गावात मुसळधार पावसाचा तडाखा. गावातील शेत, जमीन, घरं, रस्ते खचले. तर गावची पाण्याची टाकी कोसळण्याची भीती. मुंबईतील माटुंगा परिसरात झाड कोसळलं. पार्क केलेल्या वाहनांचं मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. अग्निशमन दलाकडून घटनास्थळाचा आढावा. मुंबईच्या पवईतील हिरानंदानी परिसरात मुसळधार पावसाचा फटका. मोठं झाड कोसळून 4 गाड्यांचं नुकसान. कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस. शेंबूरमध्ये आणखी एक झाड कोसळलं. वसंत सिनेमाजवळ झाड कोसळलं. जीवितहानी नाही. कल्याण पूर्व लोकग्राम परिसरात झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं 2 गाड्यांचं मोठं नुकसान. सुदैवानं या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव मार्गावर आंब्याचं मोठं झाड उन्मळून पडल्याची घटना. विद्युत खांबावर झाड कोसळल्यानं वीजपुरवठा खंडित. म्हसगाव कमरगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामधील चिखली गावात जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था. भिंतीला भेगा पडल्यात तर टीन पत्र्यामधूनही पाणी गळतंय. नवीन वर्ग खोल्या बांधून द्याव्यात, विद्यार्थ्यांची मागणी. ठाण्याच्या मुंब्र्यातील संजय नगरमध्ये भिंत कोसळली. घटनेत 3 घरांचं नुकसान. सुदैवानं कोणालाही दुखापत नाही. महानगरपालिकेची टीम घटनास्थळी दाखल. पहिल्याच पावसात गोंदिया नगर परिषदेच्या इमारतीच्या स्लॅबचं प्लास्टर कोसळलं. इमारतीला ठिकठिकाणी गळती. काही विभागाचं स्थलांतरण. जीव मुठीत धरून कर्मचारी काम करतात. धुळे जिल्ह्यात एसटीचा भोंगळ कारभार. साक्री पिंपळनेर बसच्या छताला गळती. पावसाचं पाणी थेट बसमध्ये. बसमधून विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास.
भंडाऱ्याच्या धापेवाडा बॅरेजमधून पूर्वसूचना न देता पाणी सोडलं, वैनगंगेत जर पाहिलं तर पावसाचा जोर जर या ठिकाणी अशाच पद्धतीने कायम राहिला तर ही परिस्थिती अजूनही बिकट. त्यांना कारणे दाखवा नोटीस. केतन अग्रवाल हत्येसाठीच्या चॅटमध्ये कोडवर्ड आणि निकनेम्सचा वापर, सांकेतिक भाषेत केलेल्या संभाषणाला डिकोड करण्याचे प्रयत्न सुरू. पोलिसांना सिया चेतनची कोठडी वाढवून हवी होती. चेतनच्या मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा परत मिळवण्यात यश. सियाच्या घरातून 1 वर्ष जुना मोबाईल जप्त. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सियानं मैत्रिणीशी केलेलं चॅट उघड. जे लग्न होणार नाही त्या लग्नासाठी विमानाचं तिकीट बुक करायचंय, तुझं आधार कार्ड पाठव. मैत्रिणींसोबतचे कथित चॅट समोर. एसआयआरच्या कामात हलगर्जीपणा केल्यानं सोलापूर महापालिकेच्या लिपिकाविरोधात गुन्हा दाखल. रवी किरण ढाले यांच्या विरोधात गुन्हा नोंद. एसआयआरच्या कामात दिरंगाई, हलगर्जीपणा आणि टाळाटाळ केल्याचा आरोप. अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात निकृष्ट बियाणांमुळे शेतकरी संकटात. बूस्टर कंपनीच्या हुतुतू सोयाबीनची उगवणच झाली नाही असा शेतकऱ्यांचा आरोप. पेरणीनंतर 10 दिवस उलटले तरी शेतं रिकामी, शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात. तुळजाभवानी देवस्थानचा जमीन घोटाळा प्रकरण. महसूल मंत्री बावनकुळेंच्या आदेशानुसार 8 दिवसात चौकशी समिती स्थापन होणार. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून अहवाल मागवला जाईल. देवस्थानच्या 403 एकर जमीन खासगी नावावर केल्याचा मंदिर महासंघाचा आरोप. आषाढीपूर्वी पंढरपूर शहरात सलग 3ऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम. जिल्हाधिकाऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे पंढरपूर मोकळा श्वास घेत आहे. पहिल्याच दिवशी नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी अतिक्रमण हटाव मोहिमेस विरोध केला होता. कोल्हापूरच्या शिरोळमधील सैनिक टाकळी गावात प्रस्तावित एमआयडीसी विरोधात ग्रामस्थांचा संताप. गावातील गायरान जमिनीवरील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करण्याची मागणी. गावातून निषेध फेरी काढत शासनाविरोधात घोषणाबाजी. मागण्या मान्य न झाल्यास 9 जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा. गडचिरोलीच्या गुरवळा हिरापूरमध्ये भूसंपादनाला विरोध. विमानतळासाठी भूसंपादन रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं 5व्या दिवशीही आंदोलन. तहसीलदारांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण गावकऱ्यांच्या रोषामुळे ते परतले. जीआर रद्द होईपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा पालकांचा पवित्रा. वर्ध्याच्या रासाघोंसा इथं घराच्या व्हरांड्यात अस्वल आणि पिल्लाचं दर्शन. ग्रामस्थांच्या प्रयत्नानंतरही अस्वल तिथेच. वनविभागाकडे मदतीची मागणी. पालघरच्या तांदुळवाडी किल्ल्यावर ट्रेकला गेलेले 6 पर्यटक जंगलात वाट चुकून अडकले. सफाळा पोलीस आणि तांदुळवाडी ग्रामस्थांनी सगळ्या पर्यटकांचा सुखरूप शोध घेतला. घटनेनंतर ट्रेकिंग करताना खबरदारी घेण्याचं आवाहन. यवतमाळमधील दिव्यांग बांधव विठुरायाच्या दर्शनाला निघाले. दिव्यांग बांधवांच्या पायी दिंडीला सुरुवात. मागच्या 3 वर्षापासून सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीनं दिव्यांगांची पंढरपूर वारी. 22 गावांचा थांबा घेत 521 किलोमीटरचा प्रवास करत दिंडी पंढरपुरात पोहोचली.